मंडळी, चांगल्या कामाचा शुभारंभ होत असताना आपल्याला नेहमी वाटतं की यात कुठल्याही प्रकारे मिठाचा खडा पडू नये. पण जर गौरवचा मामा आणि प्रियाची मामी त्या सोहळ्यात असतील तर अख्खं मिठाचं पोतच त्यात पडतं. पण त्या खारटपणातून कॉमेडीचा गोडवा कसा तयार होतो ते बघूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्समधून. पंचेसची उधळण करण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. गौरव, हा आलो आलो. मी ना खूप भाग्यवान आहे, माहितीये का? हो माहितीये ना, एवढ्या दांड्या मारून सुद्धा तुला इव्हेंट मध्ये घेतलाय. त्यासाठी नाही, मग मी भाग्यवान आहे कारण माझ्याकडे तुझ्यासारखा नवरा आहे. अच्छा, मला समजून घेणारा, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा. मी तुला किती दिवस म्हणते मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि आज फायनली माझं बुटीक सुरू होत आहे. थँक्यू सो मच गौऱ्या. अरे प्रिया, माझं प्रेम आहे तुझ्यावर. तू तो अपनी जान है रे. ये बुटीक क्या चीज है तेरे लिए. चला चला, पूजा झाली आहे. जावई बापू, नारळ फोडून घ्यावा. काय मामी, नारळ मी नाही, तुम्ही नारळ फोडायचा. मी का बाई? मी का बाई म्हणजे दुकानाला नाव कोणाचं दिलंय? हा, मग तुम्हीच फोडा नारळ. चला फोडते. हा? हा फोडा फोडा. हा. ओ वा वा वा. वनिता फॅशन बुटीकची सुरुवात झाली. बस ए चल, पेढे वाटून घे. पेढी वाटतो. मामी नमस्कार करते. हा? हा करा मामी. हातात दे तिच्या पेढा, खाईल ती. आणि तिला आ कराय काय सांगतोस? तुझा पेढा हाय केवढा भरवाया? मामी 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 राहू दे, मामी मामी ना घ्या. बस मामी. काय ऐक ना, वनिता फॅशन बुटीकची सुरुवात मी तुझ्यापासून करणार आहे. म्हणजे? अनारकली शिवणार आहे तुझ्यासाठी. चल बाई, अनारकली मी नाही घातली कधी. अनारकली बिनारकली. हो ना, मामीला कशाला पाहिजे अनारकली? ए. मामीला मुगले आजम शिव. लय जोक करतात का जावई बापू? जर हळू मामी. पण अगं तू एकदा घालून तर बग ना अनारकली, अशी मस्त दिसशील ना तू. होय मामी. खरंच मला चांगलं दिसेल का ते असं फुललेला? म्हणजे काय? मग काय, शिव बाई शिव येतं. काय तुला सांगते, उभ्या आयुष्यात नाही कसली हौस केली, मौज केली. आता माझी एवढी लाडाची भाची माझी लाड करते तर पुरवून घ्या नको. म्हणजे? चल, दाखव काय. आणि तुला कापड दाखवते. ए सरोजिनी, ते कापड घे अनारकलीचा, पण ठेवलंय मामीसाठी. मजा, नवीन ड्रेस, थांबत जरा तुम्ही. अनारकली. सुन बाई सुन. मामा तिथून मामा. अरे वा, काय तयारी केली वा वा. उऱ्या. पाया पडते. अरे ना, असं नको नको. मामा वाकून पाय पडतो. वाकून पाय पडतो. आणखी काय करा, कसा पाय पडणार आहे? बघ ना असं. अरे अरे मामा, तू कसा आला? तुला कोणी सांगितलं आज उद्घाटन आहे म्हणून? सांगितलं तुला तर कदर नाही मामाची. हा, मला जगतापने फोन करून बोलवलं. जगतापने ना? मग त्या जगतापला आहे ना असं खालून वर शिवला पाहिजे. हा? नाही. अरे बरं झालं, काय झालं, आम्ही गडबडीत होतो ना, त्याच्यामुळे आम्हाला कळलं. गडबडीत होतो. हा. जगतापने फोन करून सांगितलं, मामा तुमच्या सुनबाईनं टेलरिंगचं दुकान टाकलंय. कसला आनंद झाला. गावभर फिरलो, सगळ्यांच्या ऑर्डर घेतल्या. हे घे सुनबाई, अय्या, ह्याच्यात मेजरमेंटची यादी पण आहे. हा, अगं बाई. 37 लेंगे शिव. ही याची अक्कल. लेडीज दुकानात लेंगे शिवाय घेऊन आलाय तो. गौऱ्या, हा मामा. इकडं आलो ना तुमच्याकडं की हिची मामी आहे ना, हिचा आवाज ऐकायला येतो. एवढी डोक्यात गेली माझ्या. डोळं उघडून बघ, मामी दिसल पण इथं. हे इथं काय करते? हे इथं काय करते? ही तर काय करते म्हणजे? हा? मामी, ही तर काय करते म्हणजे? तू अंगावर येऊ नको. तू आधी लांब राहा. माझ्या जवळ पण येऊ नकोस, आधीच सांगते. माझ्या भाचीचं दुकान आहे, दुकानाचा पहिला दिवस आहे म्हणून मी इथं आली आहे. अरे मामा जाऊ दे ना, सोड ना. ऐक ना, आपल्या क्रियाचं दुकान बघ ना. अरे. हा, मस्त आहे ना. वाकून नमस्कार करते. हा, गौऱ्या, हा? तुमच्याकडे जो तो वाकून नमस्कार कशाला करतो? पद्धत आहे ती. असं पण म्हणून ओळख नाही ना, म्हणून म्हटलं. हा, प्रिया. ही सरोजिनी आपल्या बुटीक मध्ये टेलरिंगला मला मदत करते. चांगला आहे. हिचं बरोबर आहे. हा, पण ती इथं काय करते? तेच सांगतो तुला. इथं काय करते? इथं काय करते? तू इथं काय करतोयस? तू बघा, यावं बघा म्हणजे? मामा तू शब्द वाढू नकोस. तू वाढू नकोस आणि हात वर तर अजिबात
करू नको नाही. नकोस. मी करेन. तू डोक्याचा हे बघ मला आल्या भांडायचं ना मी आधी सांगितलं मामा, मामा. भांडूस ना नको ना रे मामा हा? नको ना भांडू आले कशाला भांडतोस यार वा म्हणजे मामा भांडतो मामा भांडतो हा, तुला म्हणजे? काहीतरी बोलायला वाटलं पाहिजे होतं हा तुझ्यासाठी काय नाही केलं मी कसा मोठा केला तुला मी रात्री अपरात्री कधी सांगायचं मामा शी झाली तुला घेऊन जायचो तुला कशाला हसायला तुला काय हसायला कशाला हा यांच्याकडे कोण मध्यरात्री हागायला जात नाहीत याच आहे, याच आहे. बोलू यार, मामा यार. मग कशाला ठीक आहे ना मी बोलून दिला तू कशाला बोलास मग मग काय बोला म्हणजे बरोबर बोललो काय पण बोल. बरं ह्याला घेऊन जायचो रात्री अपरात्री कधी पण उठवायचा मामा शी झाली बरं गेल्यावर ह्याला व्हायची पण नाही ह्याच्यावर तर मी कुंतायचो कुंतून मला झाल्यासारखी वाटायची पण याला व्हायची नाही तो मामा भांडतो मामा होय का हो सर वैगाव सर वैगाव सर तुझं काम करतात तिकडे जा गौरव, तुझं काम कर तिच्यावरती आवाज सांग ना यार मामा नको ना यार त्या गोष्टीचा इथे काय संबंध आहे का कशाला बोलतोस तू हा? नाही मग शांत राहा जरा शांत राहा काय झालंय प्रियाचं दुकानाचं ओपनिंग आहे ना हे हा. म्हणून तिने मामीला इकडे बोलवलंय हा मग मी काही 13 वेळेच्या जेवायला नाही आलोय बघ असा अभद्र बोलतोयस मर ना एकदाचा मर ना गाव जेवण घालीन मी घाल तू गाव जेवण घाल पण आधी गावाला जेवू दे हा? तू जेवलीस तर गाव अख्खा उपाशी राहील घाल. माझ्या गावाचं मी काय तर बघून घेऊ तू नको सांगूस मला लागेल नाही. तू लांब राहा मी आधी सांगते काय माझ्या आता लक्षात ठेवून बरं, राहा. आम्ही- लांब राहा आधी सांगते देवा, तू आम्ही- आधी हातपर्यंत बिलकुल करायचं नाही. तू माझ्या अरे काय करते सांग ना मामीला जरा तू मामाला सांग काय चाललंय मा- मामी पहिला दिवस आहे सोफा बिफा काय उचलते शांत हो ना नको ना भांडू प्लीज मामी 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 गेली वाटतं तुला पुरल्याशिवाय मी नसते जात तुझा पण 13 हाताची मी पण माझ्या लाजा. तेरावर तू घालणार नाही. मी झाल्यावर का आहे? तू घालणार आहे? हा प्लीज जरा गप्पसा जरा हात सोड. बास करा तुम्ही दोघे पहिला दिवस आहे माझ्या बुटीकचा काय आलेले भांडताय गो नाही तू काय बाय? मामा हे सगळं सोडा तुम्हाला आपलं दुकान दाखवते बस 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 सोनबाई सांगितलं म्हणून भांडणार नाही मी गप्प बसणार आहे ठीक आहे. बेटा आपलं दुकान दाखव मला. ह्या हे बघा इकडे इकडे आपलं मशीन हे मशीन आणि हा आपला बोर्ड हा, हे कोण अरे अरे वा, हे- अरे यार मला भांडायचं नाही 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 मला अजिबात भांडायचं नाही हो पण मग दुकानाला हिचं नाव का मामीचं नाव नाही येते मग वनिता काय त्यांचं नाव आहे नाही नाही सर माझं नाव सरोजिनी आहे असू दे बसा तुम्ही बसा हा हा वनिता म्हणजे स्त्री हा. बाई हा हा हिला माहितीये काय हा? एक मिनिट, एक मिनिट. हिला माहिती काय म्हणजे हा मा. म्हणजे माझं नाव वनिता आहे वनिता म्हणजे स्त्री बाई मला माहिती आहे मी काय पुरुष दिसते तुला मी काय बोलूच नाही हा, हा, तुम्ही हा. असं कसं तुम्ही विचारलं म्हणजे की नाही मामीला नाव दुकानाचं का ठेवलेलं आहे त्याला माहिती आहे का असं विचारलं बघ तुम्ही हा मी तेच सांगते तुम्हाला की स्त्री असा अर्थ होतो ना आणि हे बायकांचं टेलरिंग शॉप बरोबर आहे आहे. त्यामुळे मी वनिता असं नाव ठेवलं हा. म्हणजे मामीचं नाव आहे म्हणून असं नाहीये अगदी बरोबर पण मी मूर्ख नाही बायकांचं दुकान आहे हा म्हणून वनिता नाव आहे होय हो मग त्याचं नाव कशाला आहे काय तर ह्याचं नाव कुठं आहे मग बुटीक काय आहे मामा मामा मामा. बायकांचे कपडे जिथे शिवून मिळतात ना त्याला बुटीक असं हा, हा. म्हणतात तो दत्तू पुरुषांचे कपडे शिवून मिळतात त्याला काय म्हणतात दुकान वा 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 हा. म्हणजे तुमचं ते बुटीक आमचं दुकान वा. हा? हा बरं मामा ऐक ना काय? इकडे ना अरे काम ये, बस ना ये, जरा, शांत बस ना त्याला अरे काय तू समजावत बसलीस त्याचा आणि बायकांचा काय संबंध आलाय अगं त्याचं लग्न पण नाही झालंय अजून अरे हे बरोबर, बरोबर. मामा यार लांब राहा लांब राहा मामा लग्न झालेलं नाही मग केलेलं नाही हा गौऱ्यासाठी माझ्यासाठी हा मी काय केलंय म्हणजे माझ्यासाठी म्हणजे सांगू सगळ्यांना सांग करू का जगशाहीर हा सांग ऐका रे मग काय ऐका तुला एक मुलगी आवडायची ना काय झालं तिचं गौऱ्या सांग ना काय झालं इथं सांग काय झालं तिचं लग्न झालं सोड हा आणि दुसरी आवडायची तिचं काय झालं ती दुसऱ्याबरोबर पळून गेली हा. मामी हसू दे ही का हसली? करशील ना ही का हसली हसली का म्हणजे हसाय कुणाची चोरी आहे इथं चोरी नाही
पण हसशील तर प्रेमात पडशील. हा? हाड प्रेमात पडशील. थोबाड बघितलंस का तुझं? याला चेहरा म्हणतात. हा. थोबाड तो बघ. मंडळी, सहाय्यक दिग्दर्शक याचा खरं तर दुसरा अर्थ जे ऐकवतील ते सहन कर दिग्दर्शक असा असतो. चला बघूया या दुसऱ्या अर्थाप्रमाणे इथल्या सहाय्यक दिग्दर्शकांची काय अवस्था होते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. एवढं काही नसतं. पण तू यायला हवं होतंस. खरंच मजा आली अवॉर्ड फंक्शनला. आय डोंट लाईक इट यार. हे फेक अवॉर्ड शोज ना, आय डोंट लाईक इट. एक काय रे सगळ्याला. फेक असतं, ते ठरलेलं असतं मोस्ट नॅचरल कोण आहे. मला नाही आवडत. आय टेल यू, म्हणून मी तुला सांगतो, आय ओनली फॉलो हॉलिवूड. म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलणं ना. स्टाईल आहे ना माझी ती. नाही ना, स्टाईल आहे माझी. काय ना, मला खूप वर्ष हे बोलायचं होतं तुला, पण तिथे ना थंडी असते वेस्टमध्ये, म्हणून ते जरा असं बोलतात. आपल्याकडे काही लॉजिकच नाहीये तसं बोलायला, कळलं ना. इथे असंच बोलायला पाहिजे खरं तर गरमीत एवढ्या. ते तुम्ही बोला, थिएटरवाले आहात ना तुम्ही, ते सगळे तुम्ही बोला. काय मी एसी मध्ये असतो, व्हॅनिटीमध्ये एसी असते, गाडीत एसी असते, थिएटरमध्ये एसी असते, मी कुठेही जातो तिकडे एसी असते. तुम्ही बोला. तुम्हाला अशी पण सवय आहे रे थिएटरवाल्यांना, सगळं लाऊड करा. ए आय यू आय आय काय काय एवढं? ए डू इट, यू डू इट. अति करतोय. ए डोंट टेल इट टू मी. तू करते शपथ. आय टेल यू, ते काय तुमचं काय असतं परकाय प्रवेश वगैरे ना, झूट आहे रे. मिथ, एव्हरीथिंग इज मिथ. म्हणजे कॅरेक्टर मध्ये वगैरे घुसायचंच नाही. कशाला? कॅरेक्टरला तुझ्या स्टाईलमध्ये मोल्ड कर. बी अ सुकेश कुमार SK. गुड. नीट 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 नीट. गुड. ना बाजू जरा. हे काय रे? काय आहे? फिटिंग ओके वाटतं तुला? तुझ्या मानेत होकार असला तरी नजरेत नकार आहे, कळतंय तुला? 100 वेळा एक गोष्ट सांगायची तुम्हाला. काल केलं होतं ना ट्रायल आपण. लूज आहे हा, फिट कर. युजलेस सांगून अर्थ नाही रे तुम्हाला. काय अर्थ नाही काय, बोल ना तू. वाटतंय तर. यांना कळणार आहे काय? प्रत्येक शेड्यूलला यांची हीच लपडी असतात. कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, मेकअपचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. तुझ्यासारखे स्टारच बोलले नाही तर मग कोण बोलणार? इथे तुझ्याच शब्दांना किंमत आहे फक्त. हो? सुकेश, तू जुना मित्र आहेस ना, म्हणून तुला सांगते मी, कळलं? माझ्या शब्दाला काही किंमत नाहीये इथे. सेकंडरी ऍक्टर आहोत ना आम्ही. नाही यार, तुम्हीच नाही बोललात तर कसं होणार हे? सुन मता तू. मी बेसिक एक काम केलं त्या दिवशी. काय? इस्त्री करून द्या हे सांगायची गरज लागली पाहिजे का ऍक्टरला? मी गाऊन घेऊन गेले, माझा बाबा इस्त्री करून द्या हेही सांगावं लागतं इथे. मला काय म्हणतो माहितीये, घरी काय इस्त्री करून घालते का गाऊन? मला वाईट नाही वाटणार. मी ऍक्टर आहे ना. मी ठीक आहे, मी इस्त्री म्हणजे असं मी हळद बिळद पुसते घरी गाऊनला, पण मी शूटिंग करून ते विकत नाही ना, रिलीज करत नाही ना घरातला गाऊन मधला माझा लुक. हे असं बोलतात. तू आलायस ना तेव्हापासून सगळं बदललंय. कालपर्यंत ही फक्त माझी व्हॅनिटी होती ना. तुला माझी व्हॅनिटी दिलेली? मग नाही, विचारलं फक्त. तुला माझी व्हॅनिटी दिली? आज तू आलायस ना तर इथे रूम फ्रेशनर आलाय, AC काय रिपेअर झालाय, लाईट्स काय सगळे लागलेत. तू आलास म्हणून सगळं बदललं. आणि तुझ्यासारखे ऍक्टर जर बोलले नाही, स्टार्स बोलले नाही तर हे ऍक्टर्सचं युनियन वगैरे ना नावाला आहे. फक्त इन्सल्ट करतात इकडे. काही कामाचं नाहीये युनियन सुद्धा. एक स्टार बोलला पाहिजे फक्त. एक स्टार बोलला ना तर अख्खी इंडस्ट्री बदलेल सुकेश. पण ठीक आहे, तुला बोलायचं नाही तर काय, आपण वाट बघू. हे अशीच इंडस्ट्री चालत राहू दे. एक दिवस काम सोडून देऊ, कामं मिळणार नाही, रडत बसू. जाऊ दे, कोणी बोलू नका. सगळे बंद पडू देत प्रोजेक्ट. सोडून देऊ ऍक्टिंग. हे असिस्टंटला बोलव रे जरा. जा असिस्टंटला बोलव. त्याला सांग सुकेश कुमारने बोलवलंय त्याला. जोपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना, आज सुकेश कुमार शूटिंग नाही करणार. सांग. सुकेश, नाही करणार. थोडं नको. 4 तास इथे उभा राहील असा आरशासमोर. शूटिंग नाही करत. जा सांग. जा सांग. ऐक ना, उगाच माझ्यामुळे तुझी बदनामी नको. सोड. काय बदनामी होणार नाही रे. आय एम जाऊ दे. स्टार. आय एम सुकेश कुमार SK. माझं काही नाही होत. सोड ना, जाऊ दे ना. डोंट वरी, मी आहे ना. कशाला उगाच टेन्शन? माझ्यावर नको यायला नंतर. बरोबर, कशाला येईल? मी बोलणार. जो कोणी असेल असिस्टंट मी बोलेन त्याच्याशी काय बोलायचं. माझ्यावर काही कोण आहे तू? सर असिस्टंट डिरेक्टर. अभिमानाने काय सांगतो असिस्टंट डिरेक्टर? अभिमान वाटतो तुला असिस्टंट सांगण्यात? शाणा आहेस तू खूप मोठा. तो कोट आण. तो व्हाईट कोट आण.
नीट नीट पहिल्यांदा आलायस नीट सॉरी सर. नीट. मी तुला 3 प्रश्न विचारणार, मला एक उत्तर पाहिजे व्यवस्थित. याच्यात काय प्रॉब्लेम वाटतो? काय नाही सर. काहीच प्रॉब्लेम वाटत तुला? युजलेस काय करता इथे? काय करता इथे? कामं करायला येता ना, टाइमपास करायला येता. फिटिंग लूज आहे माहित नाही तुला? काल काय सांगितलं होतं? काल काय ठरलं होतं आपलं मला सांग. काल काय ठरलं होतं? आय विल चेक सर. आत्ता चेक करशील? ती काल तुझी नीतालूला आली होती ना कॉस्ट्युम वाली, सर आजी करना पडेगा, सर आजी करना पडेगा. केलं ना ट्रायल? मग फिटिंग का नाही? आय डोंट. फिटिंग का नाही? काल येतो ना तुमचा एक मास्टरजी जो फोटो काढतो, माप घेतो, माप का नाही आज? ओके, आय विल फिट चेक. का नाही होते मला जॅकेट? मी शाणा आहेस तू? कोण आहेस तू? असिस्टंट डिरेक्टर सर. चिल्लर आहेस तू? बोल बोल, मी चिल्लर आहे. चिल्लर आहे सर. ए अभिमानाने नको बोलू. चिल्लर चिल्लर सारखं बोल. मी चिल्लर आहे असं बोल. मी चिल्लर आहे. ऍक्टिंग करतो सरांची. ते चिडलेत, ते शांतपणे एवढं बोलतायत तर तू सरकॅझम दाखवतोयस त्यांना. त्याला कळणार आहे का रे तो? नाही, राहू दे नाही ना, त्याला कळणार पण नाही. हे बावळट, तुला अक्कल नाही काय चेक केलं पाहिजे काय नाही. तू जर आदल्या दिवशी माप घेऊन गेलास तर कोट फिट का नाही होतंय? माझं ब्रेसलेट कुठे? ऑर्नामेंट्स कुठे आहेत माझं? हां सर, ब्रेसलेट आणलं. दाखव. यातला खडा कुठे? काल हे फिक्स झालं होतं. तुमचा ग्रुप आहे ना व्हॉट्सअपवरती, याच्यावर तुम्ही फोटो पाठवता कंटिन्युटीचे. हे फिक्स झालं होतं. कुठला खडा होता मला सांग? टॉर्कॉइज ब्ल्यू होता का आईस ब्ल्यू होता? हो का? हो का हा प्रश्न आहे तुझा? अक्कल नाही तुला? बावळट असता का रे सगळे? एकजात असिस्टंट सगळे बावळट असता? देव खास तुम्हाला वेगळं बनवतो. हा असिस्टंट, याला मेंदू नका देऊ, फक्त लाचारी द्या, एवढंच असतं? लाज नाही वाटत तुला हे विचारताना? हो का? अरे तुला सांगतो यांची लायकीच नाही रे, या असिस्टंटची लायकीच नाही. हे लोक कोण असतात माहिती आहे काय? स्टुडिओच्या बाहेरची गर्दी असतात. कोणीतरी येताना विचारतो तेरे को कुछ आता है? मैं बोलतात मेरे को कुछ नहीं आता है. अरे कुछ नहीं आता है, चलो एडी बन. हे ते आहे ते. सुकेश, हे शपथ. हे बघू नको. बघतो काय रे? जाऊ दे. बघतो काय? जाऊ. हा? तुझी कॉफी कुठे? थांब. नाही आली कॉफी. 9 मिनिटं लेट होती कॉफी. तुला कॉफी पण नाही दिली? नाही दिलीये. तुम्ही एक्सपेक्ट करता ना रे ऍक्टर कडून लाईन्स पाठ करून या, कॅरेक्टरचा अभ्यास करून या. एक कॉफी नाही देऊ शकत तुम्ही? बरं मला नाही देत, स्टार आहे ना हा, याच्यावर सिनेमा चालणार आहे, त्यालाही कॉफी नाही देऊ शकत साधी आल्या आल्या? अरे प्रिव्हिलेज असिस्टंट आहे ते, प्रिव्हिलेज. वॉक्या दिला ते, वॉक्या काढा पहिले यांच्या. ट्यून कर 5 वर, गप्पा मारू, हे चालतं यांचं. सांगतोय मोठा, यांच्या वॉक्या काढल्या पाहिजेत. असिस्टंटचं काम काय असतं ते माहित नाही तुला? अरे मी जेव्हा असिस्टंट होतो ना तेव्हा मला माहिती आहे मी काय केलं होतं. तू असिस्ट पण केलंस? ऍब्सोल्युटली यार. खरंच मी केलंय. अरे तू तुम्हारी कसम फिल्म नाही बघितली आहेस? तुम्हारी कसम नाही का? त्याच्यात तो देवळाचा सीन हिट झाला होता, अच्छा अच्छा. तेव्हा मी असिस्टंट होतो. तुला सांगतो, अरे वॉकी नव्हती तेव्हा, 12 वर्षांपूर्वीची फिल्म आहे. मंदिराचा सीन, डोंगरावरच्या मंदिराचा सीन. बेस कुठे? खाली, डोंगरा खाली. Of course, वरती उप झाले ना, पळत जायचो वर, पळत यायचो खाली. एकटा? मग पोटऱ्या सुजल्या होत्या माझ्या. यांच्या पोटऱ्या सुजल्या पाहिजेत, मग यांना कळेल असिस्टंट काय असतं, त्याचं काम काय असतं. इथे येतात गप्पा मारायला, फुकटचा नाश्ता करायला. सॉरी. सॉरी काय सॉरी? आय विल चेक सर. आता चेक करशील? जर सांग तो जो कोणी आहे ना तुझा डिरेक्टर सोड, प्रोड्युसरला सांग, त्याला सांग सुकेश कुमार येत नाही. जोपर्यंत हे गुफप क्लिअर होत आहेत ना, सुकेश कुमार येत नाही सांग. जा. सुकेश जाऊ दे अरे. ये नाही मी जात नाही. जा सांग. ओके सर, मी पप्पांशी बोलतो. का पप्पांशी काय बोलणार रे राडके? पप्पांशी काय बोलणार तू? हे जेन्झी भरून ठेवलेत ना असिस्टंट मध्ये, त्याचा प्रॉब्लेम आहे हा. काय झालं की घरी फोन करून सांगणार, मी पप्पांना सांगतो मला कसं बोलले बघा सेटवर वगैरे. काय करणार तुझा पप्पा? शाणा आहे खूप मोठा. पप्पा प्रोड्युसर आहेत सर. ए पप्पा ओ अरे हा अण्णासाहेबांचा मुलगा आहे, तुला माहित नव्हतं? यतीन. ओंकार. मग यतीन कुठे आहे? मोठ्या भावाच्या नावावर यतीन फिल्म्स कंपनी आहे ना, आणि हा सेटवर तो नाही. बाबांचं नाव यतीन आहे. त्यांना अण्णा. मला माहित नाही. आम्ही अण्णासाहेब म्हणतो ना म्हणून गंमत केली मी. मला माहिती आहे काय बोलतो. बस ना तू. आळा? मी काय 5 दिवस काम नाही करत आहे, मी बघतीये तुला. नाही तू मॅम, बस. नको ते म्हणजे असं ऍक्टर्स आणि ते ऑकवर्ड होतं. मी बस. ए बाबा बाबा एक बाबा मिनिट, बाबा काय पागल आहे बोलतोय क्या? हा? हे आपण इथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक एकत्र येऊन आपण एका पर्पज साठी एकत्र येतो. आपण सिनेमा करतो, फॅमिली. फॅमिली असतो आपण. हायरार्की काय
हायरार्की काही नसते रे. नाही, मॅम. मी बघितलं तू खूप मेहनत घेतोस, धावपळ सुरू असते. बा ए बाबा भेट ना बाबा. ए बाळा, बस ना. नाही त्यांचा निरोप पण पोहोचवायचा ना, आहे. आज नको पोचू, आज नको पोचू, आज नको. भेट ना बाबा, पागल आहे का? भेट ना. पाणी पी भेट हे घे. ना, भाग आहे का? हा, काय काढलाय पाणी घरून पिणं का? पहिले. नको सर मॅम अरे. पाणी पी. खर्च आहे. मावा केक सुका असतो ना, तोंड एकदम सुकतं. पाणी पी. हा, पी पी. पाणी पी. आणि हायड्रेशन पाहिजे. तुम्ही उन्हात धावपळ करत असताना हे लोक खूप मेहनत करतात. अरे आपलं काय येतो, ऍक्टिंग करतो, जातो. सर तू हे इकडे कसा काय रे? तू हे करतो, असिस्ट आहे? हा नाही मला एक्सपिरियन्स हवा होता. तर बाबा म्हणाले की तू इथेच फिल्मला आपल्या जॉईंट हो, म्हणजे कसं पुढच्या फिल्मला मला त्यांना हेल्प करता येईल हो हो. ॲज अ प्रोड्युसर किंवा Of course, प्रोडक्शन तूच होणार प्रोड्युसर पुढे. ए, तू नवीन आहे. तू आधी सांग ना मला यार, नवीन आहे. तू मला सांगायला पाहिजे नवीन आहे. अरे नवीन लोक चुका करण्यासाठीच असतं बाबा. बाबा तू दिलफेमतल्या, तुला वाटेल यार काय आर्टिस्ट यार, चिडचिड करतो, काही बोलतो. तसं नाही रे. काय सी मला ना तुला फक्त असं नजरेत आणून द्यायचं होतं की तू आता प्रोड्युसर बनणार. एवढे गुफ्फ असतात यार, आपल्याला सगळं सांभाळावं लागतं. पैसा तुझा जातो यार प्रोड्युसर म्हणून. आमचं काय रे ऍक्टरचं, आम्ही मलाही खातो, फेम मिळतं, पैसा मिळतो. मी ना तरी विचार करत होते, तू जेव्हा इन्सल्ट करत होतास ना त्याचा, मी शांतपणे मागून विचार कर. मी तुझ्या नाकाकडे बघत होते, खरंच सांगते. हे 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 असिस्टंटचं नाकच नाहीये, हे प्रोड्युसरच्या मुलाचं नाक आहे बाबा.